प्रेमाने घडवले आयुष्य. जुई एक असं प्रसन्न व्यक्तिमत्व जिला पाहिलं की तरुणांनी श्वास रोखावा, तिच्या हालचाली डोळ्याच्या कॅमेऱ्यात टिपून घ्याव्यात. कुणाशी बोलता बोलता ती समोर आली की आपोआप संभाषण थांबून एकटक तिच्याकडे पाहावेच, असं तिचं रूप. FYBASCच्या वर्गात तिच्या इतकी हुशार आणि सुंदर मुलगी दुसरी कोणी नव्हती. यापूर्वी ती याच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असल्याने तिच्या वागण्यात एक बिनधास्तपणा जाणवत होता. पण त्या बिनधास्तपणात जराही उच्चंखलपणा नव्हता, ही अहमपणा नव्हता. तिचे आत्मविश्वासपूर्वक वावरणे तरुणाईच्या काळजाचा ठोका चुकवणारे ठरायचे. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून विराज तिला पाहत होता. वर्गात, वर्गाबाहेर, कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये तिची एक झलक दिसावी म्हणून तो भिरभिरत राहायचा. ती जरा नजरेआड झाली की बेचैन व्हायचा. तसा तो आधीमध्ये काही निमित्त काढून तिच्याशी बोलायचाही, पण तेवढ्याने त्याचं समाधान होत नव्हतं. किती दिवस आतल्या आत असं भावना दबून राहायचं. आज काही करून तिला मनातलं सांगायचंच असा निश्चय त्याने केला होता. तो कॉलेजबाहेर एका कोपऱ्यावर थांबला होता. समोरून ती येताना दिसत होती. महत्त्वाचं म्हणजे एकटीच होती. इतकी चांगली संधी त्याला दवडायची नव्हती. हाय, ती जवळ येताच तो उद्गारला. हाय, कुणाची वाट पाहतोयस? तिने विचारले. कुणाची नाही, ॲक्च्युली तुझीच वाट पाहत होतो. तो कसा बसा अडखळत पुटपुटला. हे काय, आपण इतके अडखळलो कसे? साधे सरळ वाक्य होते. तो गोंधळला होता. माझी का? तिला अशा उत्तराची अपेक्षा होतीच, तरी तिने मुद्दामहून आश्चर्य व्यक्त केले. जुही, मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. अजूनही तो अडखळतच होता. असं का होत होतं ते त्याला कळत नव्हतं. मग बोल ना, इतका काय गोंधळतोयस? त्याचं अडखळणं तिच्या लक्षात आलं होतं. इथे नाही, लायब्ररीत जाऊया, त्याने विचारलं. ठीक आहे, चल. तो जितका गोंधळला होता तितकीच तिच्या वागण्यात सहजता होती. ती माघारी फिरली, लायब्ररीच्या दिशेने वळली. लायब्ररीत दोघे एकमेकांसमोर बसले होते. बोल, काय सांगायचं आहे तुला? तिने सुरुवात केली. त्याचं काय आहे जुई? तो पुन्हा अडकळत होता. मी तुला सांगायचं तर काय आहे, माझ्या प्रेमाभिमात तर नाही ना पडला? तिने थट्टेने विचारले. तो उडालाच. अगं आई, ही थट्टेत विचारते? तेच तर मला सांगायचं आहे. हो, त्याने एका दमात म्हटलं. तशी ती खळखळून हसली. तिचे शुभ्र दात चमकले. तिच्या दोन्ही गालावर खळ्या उमटल्या. तिच्या हसण्याने त्यांचा गोंधळ अजून वाढला. तू हसतेस? काहीतरी विचारावं म्हणून त्याने विचारलं. हसू नको तर काय करू? मला कुणी तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून म्हटलं की आधी शंका येते. हा माझ्या प्रेमात तर पडला नाही ना म्हणून. म्हणजे तुला याआधी भरपूर जणांनी. त्याचं वाक्य मध्येच तोडत ती म्हणाली. हे बघ, सर्वांना मी जे सांगते तेच तुला सांगते. मी इथे फक्त शिकायला आणि शिकायलाच आली आहे. माझ्या कुटुंबाचं स्वप्न पुरं करायला आली आहे. आजपर्यंत मी पहिला नंबर कधी चुकवला नाही आणि यापुढेही कायम ठेवणार आहे. ही 2-4 वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे दोस्ती वगैरे ठीक आहे, पण या प्रेमाभिमापासून या 2 हात लांबच आहे. इज दिस क्लिअर? पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. माझं ऐक, तुझी एनर्जी माझा विचार करण्यात, मला इम्प्रेस करण्यात घालवू नकोस. वाया जाईल. त्याऐवजी अभ्यासात लक्ष घाल. हे वय शिकायचं आहे. तू एक हुशार मुलगा आहेस. खूप अभ्यास कर आणि टॉप 10 मध्ये ये. मग भेटू, बोलू. माझ्यासाठी एवढं करशील? चालेल, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. गुड. पण खरं म्हणजे हे माझ्यासाठी नाही,
तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी आहे. बाय, भेटूया रिझल्टच्या दिवशी. असं म्हणत जुही लायब्ररी बाहेर पडली. शुभमचे घर. पप्पा, मला आज आपली जगवार घेऊन कॉलेजला जायचं आहे. शुभम पप्पांना मस्का मारत होता. नो नो, नॉट ॲट ऑल. कॉलेजमध्ये प्रौढी मिरवण्यासाठी गाडी घेऊन जायचं नाही. तू तुझ्या बाईकवरूनच जा. पप्पा प्लीज, मला प्रौढी मिरवायची नाही आहे. माझ्या मित्रांना जगवार पाहिजे आहे, इच्छा आहे त्याच्यासाठी. फक्त आजचा दिवस. शुभम पुन्हा विनवणी करू लागला. ठीक आहे, आज घेऊन जा, पण लक्षात ठेव, पुन्हा कधीही नाही. येस पप्पा, थँक्स. असं म्हणत शुभमने पप्पांच्या हातातून गाडीची चावी घेतली. बंगल्याच्या पोर्चमधून 5000 सीसीची F टाईप जगवार बाहेर काढताना शुभम आनंदात शीळ घालत होता. मनातल्या मनात तो पंपावर फार खुश होता. आज जगवार कॉलेजला घेऊन जाण्याचं त्याने पप्पांना सांगितलेलं कारण आणि खरं कारण वेगळं होतं. कॉलेजमधल्या जुईवर छाप पाडण्यासाठी तो ही कार घेऊन निघाला होता. रोज ज्या रस्त्याने जुई पायी चालत जात असते त्या रस्त्याने तो जगवार कारने निघाला होता. त्या रस्त्याने जाताना बऱ्याच वेळा त्याने तिला बाईकवरून बसण्याची विनंती केली होती, पण ती अजून एकदाही त्याच्या बाईकवर बसली नव्हती. पण आज कसाही करून तिला आपल्या कारमध्ये बाजूच्या सीटवर बसायला भाग पाडायचं असा निश्चय त्याने केला होता. त्याने घड्याळावरून नजर फिरवली. रोजचीच वेळ होती. 2 किलोमीटर पुढे गेल्यावर एका वळणावर किंवा त्यापुढे जुई चालताना दिसणार होती. तो त्या वळणावर पोहोचला. जुई पुढे चालत होती. त्याने कार तिच्या अगदी जवळ नेऊन थांबवली. हॉर्न मारला. जुईने मागे वळून पाहिले. त्याच वेळी त्याने ग्लास खाली घेतली. हाय जुई, ये ना, मी सोडतो तुला, त्याने म्हटले. नाही, नको, मी जाईन चालत, तिचं नेहमीचंच उत्तर. प्लीज जुई, आज नाही म्हणू नकोस. मी पुन्हा कधीही गाडी घेऊन येणार नाही आहे. तो इतका अर्जवाने बोलत होता, त्यामुळे नाही म्हटलं तर त्याला अपमान झाल्यासारखे वाटेल, म्हणून जुई निमूटपणे त्याच्या बाजूला बसली. खरं म्हणजे मी गाडीतून येऊ शकते कॉलेजला, पण आमच्या घरापासून वॉकेबल डिस्टन्स आहे, म्हणून मी चालत निघते रोज. गाडीत बसता बसता ती म्हणाली. माहीत आहे मला, तो म्हणाला. आज मी खूप खुश आहे जुई. कार थोडी पुढे गेल्यावर शुभमने पुन्हा बोलायला सुरुवात केली. हो, मला माहीत आहे का खुश आहेस ते, जुई त्याच्याकडे पाहत म्हणाली. अच्छा, सांग का खुश आहे ते, त्याने प्रश्न केला. कारण मी तुझ्या बाजूला बसले आहे. अरे वा, कसं ओळखलंस? मला कळते तुझं वागणं. मग का अशी वागतेस जुई? उलट मी तुला विचारायला हवं, तू का असा वागतेस ते? म्हणजे असं की तू प्रत्येक वेळी मला इम्प्रेस करण्यासाठी काही ना काही करत असतोस. आजही तू ही कार मला इम्प्रेस करण्यासाठी घेऊन आला असशील, पण एक लक्षात ठेव, ही कार तुझ्या कमाईची नाही आहे, तुझ्या वडिलांच्या कमाईची आहे. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले असतील ते समजून घे. मला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतः काही बनवून दाखव. निदान कॉलेजमधल्या परीक्षेत टॉप 10 मध्ये येऊन दाखव. तुझं हे शेवटचं वर्ष आहे, खूप महत्त्वाचं, तेव्हा तुझ्या शिक्षणावर जास्त लक्ष दिलं तर बरं होईल. जुई, तुला माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतोय ते, पण मला सध्या तरी असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. मी उतरू? ओके, सॉरी, बस, मी नाही पुढे बोलत. कारमध्ये मौन पसरलं. जुई विचार करत होती, या मुलांना झालंय तरी काय, जो तो उठतो आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कॉलेजमध्ये शिकायला येत आहेत की प्रेम करायला? कॉलेजच्या पार्किंगमध्ये कार थांबली. जुई जशी निमूटपणे कारमध्ये शिरली होती तशीच निमूटपणे उतरली. विराजने शुभमच्या जगवारमधून जुईला उतरताना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं.
अच्छा, म्हणजे असं आहे तर. आपल्याला शिकवत होती, अभ्यासात लक्ष दे, मी इथे फक्त शिकायलाच आली आहे म्हणून. आणि स्वतः शुभमबरोबर फिरते, त्याच्याबरोबर हिचं रोमांस सुरू आहे म्हणून आपल्याला भाव देत नाही आहे. तो अशा विचारात असतानाच ती त्याच्यासमोरून झपाझपा निघून गेली. गाडी पार्क करून शुभम समोरून येत होता. नावाप्रमाणे शुभम आहेस. शुभम त्याच्या जवळून जात असतानाच तो पुटपुटला. शुभमने ते ऐकले आणि त्याने मागे वळून विचारले, ए यू, काय म्हणालास? विराज गोंधळला. काय नाही. तू नावाप्रमाणे शुभम आहेस का? नाही म्हणजे जगवार गाडी आणि जुईची मैत्री. जुईवर तर तुझीही मैत्री आहे ना? हो, पण ती प्रेम तर तुझ्यावर करते ना. एवढे कुठे नशीब मित्रा. म्हणजे अरे, एक तर किती प्रयत्नाने आज माझ्या गाडीत बसली. म्हटलं आज बोलू, तर उलट माझीच बोलती बंद केली. अभ्यासात लक्ष देण्याचं प्रवचन देऊन गेली. असं? विराजने सुटकेचा श्वास सोडला. नशीब आपण समजत होतो तसं काही नाही आहे. आज बोर्ड मीटिंग संपल्यावर थकलेल्या चेहऱ्याने शांतपणे डोळे मिटून पडलेल्या विराजकडे ती कौतुकाने पाहत बसली होती. त्याने डोळे उघडले तेव्हा ती एकटक आपल्याकडे पाहते हे त्याच्या लक्षात आलं. काय पाहतेस? विराज, हॅट्स ऑफ टू यू. आजच्या मीटिंगमधली विषय तू किती कौशल्याने हाताळलेस. विराज, तुझं कौतुक करावं तितकं कमीच. थँक्स. विराज, आता खूप झाले कामाच्या मागे धावणे. मग काय, आता आराम करायचा. तसं नाही रे, पण तू काही ठरवलंयस लग्नाचं? खरं सांगू, मी करिअरच्या कामाच्या मागे इतका झपाटून गेलो होतो की या बाबतीत विचार करायला फुरसतच नाही मिळाली. बाय द वे, तुझं काही म्हणणं आहे? मला वाटतं आता लग्नाची योग्य वेळ आहे. कुणी मुलगा आहे का नजरेत? आहे, पण त्याच्या मनात काय आहे ठाऊक नाही. ते जाऊ दे, तुझं बोल. तुझ्या लक्षात आहे का एखादी मुलगी? खरंच मी त्या दृष्टीने विचार नाही केला. घरून आधीमध्ये टोचत असतात, पण मी गुडगुण लावतो. बरेच दिवस मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या आठवड्यात मी US असताना एका इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी माझी गुगलच्या हेड क्वार्टरमध्ये मीटिंग झाली होती. हो, तू म्हणाला होतास इट वॉज जस्ट अ फॉर्मल डिस्कशन, पण त्यांच्या CEOंना ती कल्पना आवडली आहे. कालच त्याचा मेल आला आहे. ती पुढच्या महिन्यातली तारीख नक्की केली आहे. नेक्स्ट मीटिंगसाठी, त्या प्रोजेक्टसाठी ते इतके एक्सायटेड आहेत की त्यासाठी मला सोबत घेऊन एक वेगळी कंपनी सुरू करायची आहे. त्याची तयारी आहे. जुई, अशी भन्नाट कल्पना आहे ना, त्यासाठी गुगलच परफेक्ट आहे. ती जर वर्कआउट झाली तर मला इथून राजीनामा द्यावा लागेल. अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार कसा करू? जुई, विराज, तू खूप दूर निघून गेलायस. तुला वाटत नाही लग्न करून सेटल व्हावंसं? नो जुई, मला शेतीच्या पलीकडे झेप घ्यायची आहे. त्यासाठी सध्या कुठल्या बंधनात अडकायचे नाही आहे मला. ठीक आहे, मीच तुला उपदेश केला होता. माणसाने आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं म्हणून मी तुला हिनवत असे. पण तू इतकंही निर्दयी व्हावंस, भावनाशून्य व्हावंस असं मला अभिप्रेत नव्हतं. विराज, तिचा स्वर अचानक रडवेला झाला होता. विराजला हे अनपेक्षित होतं. तुला काय म्हणायचं आहे? जुई, मला नाही समजलं. सगळं शब्दात सांगायला हवं का? तुला कळतं कसं नाही रे? तुझ्या प्रगतीचा आलेख जसजसा वर चढत गेला तसतसं तू माझ्या मनात घर करत गेलास. तुझी मेहनत, तुझा आत्मविश्वास तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाताना सर्वात जास्त आनंद मला होत होता. पण तुझं हे यश तुला माझ्यापासून दूर घेऊन जाते की काय अशी अनाहूत भीती मला वाटायला लागली. मी गेले काही दिवस तुझ्यासाठी तीळ तुटते, पण तुझ्या हे लक्षात येत नाही आहे. एकांतात काही बोलायला जाते तर तू फायलीत डोकं खुपसतोयस. मी वातावरण किती छान आहे म्हणते तेव्हा तू बिझनेसची चर्चा सुरू करतोस आणि ती चक्क हमसाहमशी रडत केबिनच्या बाहेर पडली.
विराजच्या डोक्यात काही शिरण्यापूर्वीच ती ऑफिसच्या बाहेर पडली देखील. त्याने मोबाईल लावला, पण तिने डिस्कनेक्ट केला. खुर्चीवर डोळे मिटून पडल्याच त्याच्या डोळ्यासमोर कॉलेजचे दिवस तरळू लागले. कॉलेजचे दिवस, रिझल्टचा दिवस होता. विराज मार्कशीट घेऊन थेट ब्लॉक नंबर 10कडे वळला. तो टॉप 10मध्ये तर होताच, शिवाय तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. पहिला क्रमांक अर्थात जुईचाच होता. जुई रिझल्टच्या दिवशी ब्लॉक नंबर 10मध्ये भेटणार होती, म्हणून तो कमालीचा खुश होता. शर्टाच्या आत तिला देण्यासाठी त्याने लाल गुलाबाचं फूल लपवून ठेवलं होतं, पण तो त्या रूममध्ये शिरला आणि त्याला धक्काच बसला. रूममध्ये त्याच्या आधीच काही मुलं हजर होती. हा काय प्रकार आहे? तिथे उपस्थित मुलं एकमेकांकडे प्रश्नार्थ मुद्रेने पाहत असतानाच जुईने ऐटीत एंट्री घेतली. आता सारेजण जुईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. हाय फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल मी या सगळ्यांचं अभिनंदन करू शकते. तुम्ही सर्वांनी प्रथम 10मध्ये येऊन खूप मोठे यश मिळवले आहे. दिस इज अ नथिंग बट चिटिंग ओनली. यू हॅव चिटेड, असं एक मुलगा चिडून म्हणाला. काय चिटिंग केली आहे मी? जुईने त्या मुलाच्या जवळ जाऊन खोचून विचारले. तू मला म्हणाली होतीस आधी टॉप 10मध्ये येऊन दाखव, मग तुझा विचार करेन. आता मी 4था आलो आहे, पण तू तर सर्वांनाच असा शब्द दिला आहे. होय, मी सर्वांनाच असा शब्द दिला आहे, पण मी विचार करेन एवढंच म्हटलं होतं. तुम्ही नीट अभ्यास करावा हा एकमेव प्रामाणिक हेतू होता माझा. त्यात काय चुकलं माझं? काय चिटिंग केली मी? विराज फार हळव्या मनाचा. त्याने स्वतःला जुईसाठी अभ्यासात झोकून दिलं होतं. टॉप 10मध्ये आल्यावर जुईचं प्रेम आपल्याला मिळेल ही त्याची भाबडी समजूत होती, पण तिने तर सर्वांनाच तसं सांगितलं होतं. जुई अजून काही बोलत होती, ते त्याला ऐकू येत नव्हतं. तो तिला न भेटता निमूटपणे तिथून निघाला. शर्टात लपवलेलं गुलाबाचं फूल त्याने बाहेरच्या डस्टबिनमध्ये कुस्करून टाकलं. त्याने मनाशी निश्चय केला, यापुढे कुणाच्या मागे लागायचं नाही. खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, मग आपल्याला कुणाच्या मागे लागायची गरज लागणार नाही. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या. वेगवेगळ्या कंपनीत मोठमोठ्या हुद्द्यावर काम केले. एक दिवस एका कंपनीत त्याने CEOच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिला. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव बीन अपॉइंटेड, कंपनीच्या MDनी त्यांच्याशी हस्तनंदन करत म्हटले. त्याचवेळी केबिनमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे तो आश्चर्याने पाहतच राहिला. ती व्यक्ती होती जुई. मीट युअर चेअरमन दिशा, MD तिची ओळख करून देत म्हणाले. विराजने हात पुढे केला. मी ओळखते यांना, हे इज माय क्लासमेट. विराजशी हात मिळवत जुई हसत मुखाने म्हणाली. पण या कंपनीच्या चेअरमन तर किरण कानेटकर आहेत. विराजने तिच्याकडे शंका उपस्थित केली. होते, आता मी आहे. ते माझे पप्पा. 15 दिवसापूर्वीच त्यांनी चेअरमन पदाची सारी सूत्र माझ्या हातात सोपवली. यापूर्वी मी फक्त डायरेक्टर होते. पण काय रे विराज, कॉलेजनंतर तू एकदम गायबच झालास? विराज काही न बोलता मंदपणे हसला. त्या दिवसापासून विराज त्या कंपनीच्या कामात गुंतून गेला. अवघ्या 2 वर्षात त्यांनी कंपनीची भरभराट केली. विराजची MDनी केलेली निवड सार्थ ठरली होती. या धावपळीत जुईचं मन त्यांच्यात गुंतलं होतं. ते त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं आणि आज तिने त्यांच्यासमोर ते उघड केलं होतं, तेही अशा पद्धतीने की त्याला श्वास घ्यायचाही अवकाश मिळाला नाही. तो सुन्नपणे टेबलच्या ग्लासवर पडलेल्या स्मार्टफोनकडे पाहत होता. पुन्हा फोन करावे की करू नये अशा विचारात असतानाच मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर जुईचा चेहरा झळकला. बोल जुई. सॉरी विराज, मी जरा जास्त इमोशनल झाले होते, पण काही जबरदस्ती नाही आहे. कदाचित तुला मी टॉप 10च्या वेळी अपमानित केले असे वाटले असेल, म्हणून तू बदला घेत असशील. तिचा आवाज थोडा कापरा होता. नाही जुई, असं काही एक नाही. तू कुठे आहेस? भेटून बोलूया. मी खाली गाडीतच आहे. म्हणजे तू इतका वेळ गाडीतच आहेस? वेट, मी आलोच, असं म्हणत त्याने कॉल कट केला. तो घाईघाईत केबिनमधून बाहेर पडत असतानाच अकाउंट्स मॅनेजर फाईल घेऊन आत येत होता. सर, अकाउंट्स मॅनेजर
काही बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तो म्हणाला. नंतर धावपळीत तो लिफ्टजवळ पोहोचला. लिफ्ट खाली गेलेली होती. त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टवर येईपर्यंतही त्याला धीर धरवत नव्हता. एक एक सेकंद त्याला महत्त्वाचा वाटत होता. लिफ्टमधून बाहेर आल्यावर तो धावतच खाली उतरला. पार्किंगमध्ये ब्लू कलरची मर्सिडीज त्याने लांबूनच पाहिली. तो कारजवळ पोहोचला. दरवाजा उघडून आत बसला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा रडून रडून तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू सुकल्याचे स्पष्ट समजत होते. आर यू ओके नाऊ? त्याने संभाषणाला सुरुवात करण्यासाठी विचारले. ते तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे. जुई, माझ्या मनाला कधी असा विचारही शिवला नाही की इतकी करिअर ओरिएंटेड मुलगी ही प्रेमाभिमात पडेल. खरं म्हणजे तू माझी स्तुती करतेस तेही मी एक कामाचीच औपचारिकता समजत होतो. का? मला मन नाही, भावना नाहीत? नाही तसं नाही, पण मला हे सारं अपेक्षित नव्हतं. मी अभ्यास सोडून तुझ्या मागे लागलो होतो तेव्हा तूच मला या यशाचा मार्ग दाखवला. अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज तुझ्यामुळेच हे यशाचं शिखर दिसलं. पण योग्य वेळी त्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे तितकंच खरं आहे. यशाच्या मागे धावताना आता कुणाची तरी सोबत घ्यायचे दिवस आहेत हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि माझ्या आयुष्याला जुही देणारी जुहीच जर माझी सोबत मागत असेल तर माझ्यासाठी याहून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते? विराज, जुहीने भावना वेगाने त्याच्या हात हातात घेतला. आता काही बोलण्याची गरजच नव्हती कारण दोघेही एकमेकांचे कायमचे साथी झाले होते.